घनश्यामजी मनेरा डुंकेगावचे प्रतिष्ठित नागरिक समाजसेवक घनश्यामजी मनेरा डुंकेगावचे प्रतिष्ठित नागरिक घनश्यामजी मनेरा तुमचे देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत। जितू पाटील अँड अदर्स टीम साई कृपा डुंगे यांच्या वतीनं या सर्व मान्यवरांचं उपस्थित पाहुण्यांचं मनापासून स्वागत। जाऊया मैदानाकडे। षटक क्रमांक पहिलं वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या वतीनं पहिलं षटकातला तो गोलंदाज राजू। स्ट्राइक रोटेट करण्याची संधी गणेशला नॉन सस्टेट सदा। पंचांकडे देखील अधिकृत घोषणा केली जाते सामना सुरू होण्याचे। तर गोलंदाज चेंडू अक्रॉस ऑन साइडला घेण्याचा प्रयत्न झाला, प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आला नव्हता। हलकाचा प्रश्न देखील पंचांना विचारला गेला मात्र पंच संमत नाहीये। लेग बाईचा इशारा येतो। एक धावाने संघाचा श्रीगणेश होतोय। धावसंख्येमध्ये बिनबाद 1। षटक क्रमांक पहिलं। अक्रॉस लाईन ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न झाला, प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधायला करता आलं नव्हतं। एक निर्धाव चेंडूची सांगता होती। धावसंख्या स्थिर। षटक क्रमांक पहिलं। गोलंदाज राजू निश्चित थोडासा आपटेकर पद्धतीचा चेंडू तो ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न झाला मात्र प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आलं नव्हतं सदा याला। अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज राजू। या ठिकाणी मात्र चेंडू ऑन साइडचा अतिशय चांगला फटका, 2 क्षेत्ररक्षण बीट करून चेंडू सीमाच्या बाहेर जाणार चौकार येतोय। अतिशय चांगला फटका आपण पाहिला सदाच्या बॅट। अतिशय दमदारचा फटका, पुन्हा एकदा चेंडू मोठा फटका आहे। चेंडू आम्ही क्षेत्ररक्षक दक्ष आहे। यास वेल जज काय अतिशय प्रथम उत्कृष्ट झेल या ठिकाणी कलेक्ट केला जातो। महत्वाचा पहिला फलंदाज बाद होतोय। संदीपच्या माध्यमातून अतिशय चांगला चेंडू झेल कॅरी झाला। महत्वाचा पहिला फलंदाज सदा बाद झाला। या अगोदर सदा याला आपण पाहिलो अतिशय चौकार, चांगला चौकार त्याच्या बॅटमधून देखील आला होता ऑन साइडचा। पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा मानस त्याच्या माध्यमातून झाला मात्र चेंडूने उंची जास्त घेतली आणि आउटफील्ड मधून काय कमालीचं झेल कलेक्ट करताना आपण पाहिलं संदीप याला। नेक्स्ट न्यू बॅट्समन मधुकर बजागे। यास या ठिकाणी फलंदाजाला मैदान सोडावं लागेल। खऱ्या अर्थानं नातिगाई यांनी संकटात नाही। धाव घेण्यासाठी कॉलिंग देखील फार महत्वाचं असतं। कॉलिंग झालं नव्हतं फलस्वरूप महत्वाचा फलंदाज ज्याच्या बॅटमधून खऱ्या अर्थानं आपण एक चांगला फटका पाडला, एकदम कंप्लीट झाली होती। दुसऱ्या धावाचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून झाला आणि फलंदाज बाद झाला। नेक्स्ट बॅट्समन जातोय रामदास। नेक्स्ट बॅट्समन रामदास। नेक्स्ट बॅट्समन बॅटल रामदास मैदानामधून रवाना होतोय। बघा रामदास तुमच्यासाठी देखील एक स्पेशल ऑफर आहे। चालू स्पर्धेमधून तुमच्या बॅटमधून सलग 3 चेंडूमधून 3 चौकार 3 षटकार जर आले या स्पर्धेचे प्रणित, या स्पर्धेचे ऑर्गनाइज मान्यश्री
जितू पाटील यांच्याकडे तुम्हाला 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. गोलंदाज सज्ज होते राजू. न्यू बॅट्समन, न्यू बॅटल, न्यू पॅटर्न, न्यू शॅम्पल, न्यू ब्रँड. आणि पहिला चेंडू पेस करताना कमालीचा फटका. यस, वन बॉल सेकंड टाइम चेंडू जातो वाईड लॉंग ऑफ सीम आरशे बाहेर चौकात. रुपये चेंडू सुंदर सॉन्टाईचा फटका, अतिशय चांगला फटका. याचा चेंडू देखील जाईल का? शैलेश सरांचा अतिशय शर्तीचे प्रयत्न त्या ठिकाणी आपण निश्चित पाहिलं. चेंडू अडवण्यासाठी मात्र अतिशय चांगला एफर्ट्स त्यांचा आपण पाहिलं, मात्र चेंडू पर्यंत पोहोचू शकला नाही. अतिशय दमदार चांगला फटका, उत्तम फटका होता. चेंडू मात्र मैदानाला गुदगुल्या करत करत सीमारेषेच्या बाहेर जाणारा चौकार आला. चौकार सगळ्या धावसंख्या 4 ने पुढे सकते धावसंख्या होते ती 18. 2 बाद 18. वेलकम आमचे परममित्र तालुका क्रिकेट उत्तम गुणलेखक म्हणून ज्यांची ख्याती राजू पाटील, तुमचे देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. हलक्यात बॅट फक्त चेंडूला ऑफसाईडचा फटका पाहतो. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जाईल. खऱ्या अर्थानं कौतुक करेन फलंदाज. इनफिल्ड मधून 2 धावा कंप्लीट झाल्या. कुठल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण नव्हतं. हलक्यात बॅट फक्त चेंडू तुमचा टॅप केला, चेंडू कव्हरला जातोय आणि जोपर्यंत चेंडूची इनफिल्ड मधून फेक केली जाईल तोपर्यंत मात्र 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावांनी संख्या धावसंख्या 2 धावांनी पुढे सकते धावसंख्या होती ती 20. डॉट चेंडूची सांगता झाली. षटक क्रमांक दुसरं, धावसंख्या 20. 2 बाद 20. पिसे विपक्ष गोव्या 2 यजमान संघामधून आपण सामना पाहतोय. या ठिकाणी मात्र अतिशय चांगला फटका. यास चेंडू जाईल का आउट ऑफ पार्क. वेलकम वेलकम वेलकम.
वडगर ग्रामपंचायत माजी सरपंच सन्माननीय रोशनजी पाटील या मान्यवरांसाठी शुभ आगमन झालं. वेलकम. या स्पर्धेमध्ये तुमचं मनापासून स्वागत. आदरणीय रोशनजी पाटील या परिसरचे एक युवा नेतृत्व, युवा उद्योजक म्हणून ज्यांची ख्याती आहे. रोशन पाटील अतिशय चांगला चेंडू, अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक झाली होती. परिपूर्ण फलंदाज स्विंग मिस होतोय. त्यांच्या समेत मान्य श्री जय पाटील यांचं देखील शुभ आगमन. वेलकम. भिवंडी शिवसेना, भिवंडी ग्रामीण शिवसेनेचे जे सचिव आहेत जय भगत, तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. जय पाटील, सन्मान जय पाटील गवदी वडगर संघाचे सर्वे सर्वा जय पाटील, जय जगन्नाथ पाटील या मान्यवरांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालं. तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. वडगर ग्रामपंचायतचे माजी सरपंच आणि गावठी वडगर रेग्युलर ग्रामीण या संघाचे सर्वे सर्वा वेलकम. तुमचं देखील मनापासून स्वागत. षटक क्रमांक दुसरा संपदा 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती 26-26, लॉस ऑफ 2 विकेट अँड थर्ड ओव्हर प्रोग्रेस. तिसऱ्या षटकाला परंपरा वैयक्तिक पहिला आणि सांघिक तिसरं. गोलंदाज उल्हास, उल्हास हा चेंडू देखील थोडासा स्वेर आहे. मला वाटतं नो बॉल येतो पंचांकडनं. अक्रॉस लाईन थोडसा ऑन साइडचा फटका लॉर्नी कार्पेट चेंडू येतो. मिड विकेट एक धाव घेण्याची संधी. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. फलंदाज या ठिकाणी मला वाटतं रामदासाला परतावं लागेल. नाही बॅट्समन आपण देखील लगेच जायचंय. नेक्स्ट बॅट्समन विनोद येतोय. षटक क्रमांक तिसरं प्रगती पथावर गोलंदाज उल्हास. आतापर्यंत धावसंख्या आहे ती 28. क्रिकेट फेस्टिवल, क्रिकेटचा बिग इव्हेंट, क्रिकेटचा बिग शो, क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचं जुनून, क्रिकेटचं जल्लोष, क्रिकेटची जत्रा आणि क्रिकेटचा एक महाकुंभ मेळा आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने साई कृपा डोंगे आयोजित 40+ आयोजित स्वर्गीय मारुती पाटील चषक 2023 स्पर्धेचा आगास. गोलंदाज उल्हास सज्ज. स्ट्राईक रोटेट करतोय गणेश. अतिशय चांगला चेंडू, अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक झाली. बॅक टू बॉलरचा मारत झाला. आपल्या फॉलोवर चेंडूला कलेक्ट केले. कुठल्या प्रकारची धाव नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता डॉट बॉल. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक दक्ष आहे, मात्र या ठिकाणी लक्ष थोडस विचलित झालं. खऱ्या अर्थानं क्षेत्ररक्षक देखील दक्ष नव्हता किंवा त्याचं लक्ष नव्हतं असं म्हटलं तर बाबू ठरणार नाहीये. जेल सुटतो जीवदान मिळतं आयुष्य महानुभावाचा आशीर्वाद. 2 दबा कंप्लीट. धावसंख्या 30 वर पोहोचते. अगेन्स्ट पुणे एकदा गोलंदाज उल्हास. अतिशय चांगला फटका. यस, 1 बॉन्स. एका टप्प्याने चेंडू वाडी लॉंग ऑफ सीमेच्या बाहेर जाणार. अतिशय दर्जेदार चौकार फलंदाज गणेशाच्या बॅट मधून येतोय. डोंगे
अगेन्स्ट अक्रॉस लाईन थोडंसं ऑन साईड खेळायचा प्रयत्न झाला, मात्र चेंडू बॅटमध्ये व्यवस्थित प्रॉपर संपर्क साधता आलं नव्हतं. पंच लेग बायचा इशारा करता येते आणि संघात धावसंख्या 35 प्रपोज. षटक क्रमांक 3 विक्रम स्पोर्ट्स वडूनगर संघाचा कॅप्टन आपण देखील कुठं जाऊ नका, यानंतर तुमचा सामना असेल विजेत्या संघासमवेत. अतिशय चांगला चेंडू, अतिशय चांगल्या चेंडूची सांगता झाली. डिफेन्सिव्ह फटका देखील आपण पाहिला. बॅक टू बॉलरचा मारा आपल्या फॉलतोड चेंडूला कलेक्ट केलं. कुठल्या प्रकारची धाव मात्र या चेंडूवर घेता आली नाहीये. षटक क्रमांक 3 संपता 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 35 प्रति षटकामागे 11.75 ची सरासरी आहे. दोन दिग्गज संघ आपण इन ऍक्शन मध्ये पोहतोय. चौथ्या षटकाला पारंपरिक वैयक्तिक पहिला आणि सांघिक चौथा गोलंदाज तानाजी. अतिशय चांगला चेंडू, निश्चित थोडशा दिमागतीने चेंडूची फेक झाली होती. फलंदाज अगोदर शप्पल झाला, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न त्याच्या बॅटमधून झाला, मात्र चेंडू आणि बॅटमध्ये त्याला संपर्क साधता आलं नव्हता. टायमिंग व्यवस्थित साधता आलं नव्हतं. परिपूर्ण स्विंग एंड मिस. फर्स्ट चेंडू आपण पाहिला तानाजी याचा. निर्धाव चेंडूची सांगता पुन्हा एकदा तानाजी. या ठिकाणी मात्र चेंडू थोडासा फ्लिक होतोय. ऑन साइडला तो एक धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाही. अतिशय चांगली गोलंदाजी. पहिल्या 2 चेंडू मधून फक्त एक धाव खर्च करताना गोलंदाज तानाजी. वेलकम आरके. खरे आता तुमचं देखील स्पर्धेमधून अपार कष्ट, अपार मेहनत. या ठिकाणी अक्रॉस द लाईन ऑन साइडचा फटका असला चेंडू ऑन द कार्पेट मिड विकेट आहे. तो एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? नाही, एकच धाव. 3 चेंडू मधून फक्त आतापर्यंत 2 धावा खर्च करताना गोलंदाज तानाजी. चेंडू थोडासा निश्चित अपटेकर पद्धतीचा फलंदाज अगोदर शप्पल झाला. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये त्याला व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. कदाचित या चेंडूवर मोठा फटका मारता आला असता, मात्र जर त्याला क्रिकेटमध्ये महत्वाचं स्थान नाहीये. पुन्हा एकदा गोलंदाज. या ठिकाणी आउट ऑफ इनसाइडचा फटका आहे. यस, कमालीचा फटका. आपण पाहिला फलंदाज गणेशच्या बॅट मधून ऑप्शनच्या थोडासा बाहेरचा चेंडू होता. चेंडूला सुंदरसा इनफिल्डच्या वरून प्रहार झाला. चेंडू एक्स्ट्रा कव्हर सीमाच्या बाहेर गेला. पंचाने देखील 6 धावेसाठी इशारा केला. मिस टाइम स्ट्रोक. स्वतः गोलंदाज चेंडू खाली आहे आणि आपल्या फॉलोथ्रो चेंडू उत्तमरित्या कलेक्ट केला जातोय. महत्वाचा फलंदाज बाद होती गणेश. खरं आता गोलंदाज मी कौतुक करेन. कमालीची गोलंदाजी डेटोर मधून. एक हाणामारीचं षटक आहे, शेवटचं अंतिम अखेरचं षटक प्रगती पथावर. मात्र कमालीची गोलंदाजी करतात कॅप्टन तानाजी पाटील. नेक्स्ट बॅट्समन शनी जातोय. कमालीची फलंदाजी आपण गणेशाच्या बॅट मधून पहिली. 15 चेंडू ज्यानं पेस केले, 30 धावा ज्यानं जमा केल्या. प्रत्येक चेंडू मागे 2 धावांचा कॅल्क्युलेशन गणित. शेवटचा अंतिम चेंडूची फेक आहे, बघूया. एक दुहेरी तिहेरी चौकार षटकार के विकेट. यास, व्हाट अ कॅच. खऱ्या अर्थाने चेंडूची फेक अतिशय अपटेकर झाली होती. फलंदाजी चेंडूला देखील अतिशय चांगला फटका आणला होता.
DJ Sandy in the mix. खूप खूप धन्यवाद मोहनदादा भोईर या स्पर्धेचे मुख्य समालोचक आणि आमचे साथी समालोचक भिवंडी समालोचक परिवाराचे उपाध्यक्ष तसेच आमच्या समवेत जयमान गोवे संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटर आणि ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य आमचे परम मित्र आणि भिवंडी समालोचक परिवाराचे सदस्य राजूजी पाटील यांचं देखील समालोचक कक्षामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत। 11च्या सरासरीनं 44 धावांचं विजयी लक्ष्य आहे जयमान गोवे संघासमोर आणि पहिली सलामीर जोडी दिलीप पाटील आणि श्याम जगताप खेळपट्टीकडे प्रस्थान करतायत। नक्की ज्या केडनगरीमध्ये श्यामदादा चौगुले यांचं देखील शुभ आगमन झालेलं आहे। श्यामदादा चौगुले मी आपणास विनंती करतोय आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। नक्की साई कृपा स्पोर्ट डुंगे संघाच्या वतीनं दादा आपल्याला विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। नक्कीच शिक्षण महर्षी म्हणून ज्यांना संबोधलं जातोय आणि आज त्यांचा संघ देखील ऑल इज वेल आहे। पहिल्या सामन्यातून बंद्रा मारुती काल्हेर संघाला पराभूत केलेले आहे। चालू सीझनचा विचार केला तर तब्बल 6 वेळा हे दोन्ही संघ आमने सामने आले होते आणि बरोबर दोन्ही संघांनी 3-3 विजय एकमेकांसमोर मिळवलेले आहेत।
अगदी सध्या नंबर 2 वर बंद्रेमारुती काल्हेर तर नंबर 3 वर विक्रम स्पोर्ट वडनगर संघ रँक करतोय. भिवंडी सिनियर 40+ ची 25वी स्पर्धा आहे. गोलंदाज मधुकर पाटील, स्ट्राइकला फलंदाज श्याम जगताप, नॉन स्ट्राइकला दिलीप पाटील. राऊंड द विकेटनी मधुकर पाटील. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा पहिला चेंडू अगदी क्षेत्ररक्षक दक्ष आहेत. डीप लॉंग ऑफ प्रिझनला चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. फक्त एकच धाव श्याम जगताप. पहिल्या चेंडूवर अगदी स्वतःचं आणि संघाचं खातं आपण ओपन केलेलं आहे. बघा यानंतर चालू सामन्यातून विजेता आणि विक्रम स्पोर्ट वडनगर दुसऱ्या फेरीचा पहिला सामना आपण लगेच सुरू करणार आहोत. त्या अनुषंगाने विक्रम स्पोर्ट वडनगर संघाने देखील लवकरात लवकर क्रीडानगरीमध्ये पोहोचायचं आहे. अगदी याच परिसरातील हा संघ आहे. बघूया काल स्पर्धेचा पहिला दिवस वेताल कोपार संघाच्या नावावर राहिलेला आहे आणि तो संघ या स्पर्धेमध्ये अंतिम फेरीमध्ये दाखल झालेला आहे. चिठ्ठीच्या बलावर अगदी शुक्रवारचा विजेता संघ स्वर्गीय मारुती शेठ पाटील चषक 2023च्या अंतिम फेरीमध्ये दाखल झालेला आहे. बघूया आजच्या दिवसाचा विजेता आणि उद्याच्या दिवसाचा अंतिम विजेता यातला कुठला संघ अंतिम फेरीमध्ये वेताल संघासमोर पोहोचतोय. पुढील चेंडू दिलीप पाटील अगदी चेंडूला स्केअर ऑफ द विकेट खेळलेत. चेंडू चाललाय सीमारेषेच्या दिशेने. पंच सुरेश घरत सरांचा इशारा येतो चौकार. नक्की श्याम जगताप यांच्यासाठी जितूजी पाटील यांनी पारितोषिक जाहीर केलाय. अगदी 3 चौकार 3 षटकार मारता तर आपल्याला 1111 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. गावदेवी वडगर संघाचे एक उत्कृष्ट खेळाडू, एक उत्कृष्ट गोलंदाज रवी पाटील आपण या क्रीडानगरीमध्ये असाल तर आपण मुख्य व्यासपीठावरती या. जितूजी पाटील आणि साईस कृपा डुंगे 40+ संघाच्या वतीने आपल्याला आमंत्रित केलं जातोय. धन्यवाद. फलंदाज झेलबाद दिलीप पाटील अगदी वैयक्तिक 4 धावसंख्येवर बाद झालेत. संघाची टोटल 5 आणि आता संघाचे संघनायक युनिट नंबर 3 वर तानाजी पाटील खेळपट्टीवर इंटर होत आहेत. नक्कीच राजू पाटील आमच्या समालोचक कक्षामध्ये आहेत. वेलकम रवीजी पाटील. अगदी आज जय पाटील माजी सरपंच वडगर आणि गावदेवी वडगर संघाचे उत्कृष्ट क्रिकेटपटू तसेच रोशनजी पाटील हे देखील मान्यवर आज मंचावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. नक्कीच राजू पाटील भिवंडी टेनिस क्रिकेटमध्ये आवर्जून एक उत्कृष्ट गुणलेखक म्हणून त्यांचा उल्लेख केला जाईल. भिवंडी सिटी आणि ग्रामीणच्या क्रिकेटमध्ये पहिला जर आपण कोणी गुणलेखक पाहिला असेल तर ते राजू पाटील. तानाजी पाटील खेळपट्टीवर गेलेले आहेत. 3 चेंडूमध्ये 5 धावा. 11च्या सरासरीनं विजयासाठी 44 धावा जमवायचे आहेत जी हनुमान गोविंद संघाला. इथे स्टेपाडून चेंडूला खेळलेत. अगदी सरळ बॅटनं चेंडू लॉंग ऑफ रिझनला विनोद करून फील केला जातोय. फक्त एकच धाव. धावसंख्या 6. 1/6 बरोबर 11ची सरासरी गाठायची आहे प्रत्येक षटकामध्ये. ओमसाई पिसेस संघाने देखील चालू अंगाबाचा विचार केला तर एक अंतिम विजेते त्यांनी पटकावलेले आणि टॉप 10 मध्ये त्यांनी आपलं नावाचं समाविष्ट केलेले आहे. 1 अंतिम आणि 2 द्वितीय पारितोषिक ओमसाई पिसेस संघाच्या नावावर आहेत. अगदी ओमसाई पिसेस संघाने रांजनोली
आमने या स्पर्धेमध्ये अंतिम पारितोषिक पटकावलंय तर रांजोळी येथे काल्हेर प्रथम, द्वितीय सरवळीपाडा, तृतीय भादवाड आणि चतुर्थ कालवार इथे स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आणि श्याम जगताप मात्र इथे धावचीच्या स्वरूपात दुसरे फलंदाज बाद जवानमान गोवे संघाचे 44 धावांचं लक्ष आहे आणि अगदी पहिल्या ओव्हरचा आपण विचार केला तर फक्त धावा आलेले त्या 6. नक्कीच विजयाचं लक्ष आता 18 चेंडू आणि 38 धावा. अतिशय चांगलं गुणलेखन. नक्कीच अगदी बघा आमचे प्रेक्षक स्वर्गीय शांतीबाई गजानन पाटील स्टँड मध्ये बसले आहेत. त्या प्रेक्षकांना, लाडक्या प्रेक्षकांना विनंती आहे, जी शिमर्शीच्या आतमध्ये जी पडद्याला लागून खुर्ची आहे ती जर आपण आतमध्ये घ्या प्लीज. शांतीबाई गजानन पाटील अगदी नक्कीच धन्यवाद. धन्यवाद. नवीन फलंदाज विजय. नक्कीच विजय पाटील याला देखील पारितोषिक कायम आहे. श्याम जगताप यांच्यासाठी जे जितू पाटील यांनी पारितोषिक लावलं होतं ते पारितोषिक आता विजय पाटील याला त्यांनी कायम ठेवलेले आहे. षटकार हॅट्रिक 1111. चौकारांना देखील 1111. बघूया 18 चेंडू आणि 38 धावा. गोलंदाज अनिल आलेले आहेत. रोशनजी पाटील, जयजी पाटील धन्यवाद. आज दोन्ही माजी सरपंच अगदी या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आले होते. धन्यवाद. अगदी विजयदादा पाटील UCN केबल नेटवर्कचे मालक विजयदादा पाटील यांची उपस्थिती आम्हाला कालपासून मिळालेली आहे. धन्यवाद. अनिल यांचे पहिल्या चेंडूवर बॅटची इनर एज. फलंदाज विजय पाटील बॅक टू द डगआउट. गोवे संघाच्या आतापर्यंत 3 फलंदाज डगआउटच्या आश्रयाला गेले आहेत. स्वर्गीय काथोड जाधव खेळाडू कक्ष आपण पाहतोय. अगदी आपण प्रेक्षक स्टँड पाहिले तर स्वर्गीय नरसू नारायण पाटील व स्वर्गीय शांतीबाई गजानन पाटील आणि आमचा समालोचक कक्ष बर्फानी बाबा पद्माकर चौधरी साहेबांच्या नावाने, तसे टॉस बॉक्स स्वर्गीय मारुती शेठ पाटील. कुठेतरी जवानमान गोवे संघ अडचणीमध्ये सापडलाय, कारण की आता 17 चेंडू आणि विजयाचं लक्ष आहे ते 38. बघूया बंडू पाटील यांच्यावर खूप दारोमदार आहे. अगदी बंडू पाटील आणि तानाजी पाटील अगदी 3 सलामीवीर फलंदाज अगदी इथे बाद झाले आहेत. चेंडूला समोर ठेवलाय. बघूया क्षेत्ररक्षक चेंडूच्या समोर एक धाव इथे येईल. चांगली कॉलिंग. धावसंख्या 1 ने पुढे सरकली ती 7 धावा. 16 चेंडू आणि 37 धावा. अगदी आव्हान कठीण वाटत चाललेले आहे. एका दुसरा फटका आला तर सामना गोवे संघाच्या बाजूने आपल्याला झुकताना पाहायला मिळेल. फुल टॉस होता. चेंडूला दिशा दिली. चेंडू चाललाय अगदी स्केअर ऑफ द विकेट. गणेश पाटील चेंडूला उचलतायत. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. फक्त एकच धाव. धावसंख्या 8. आता 15 चेंडू आणि 36 धावा. 15-36 चं समीकरण. नक्कीच तानाजी पाटील यांनी उल्लेख केला की गत वर्षीचा विजेता संघ आहे, स्वतः संघनायक आहेत आणि नक्कीच त्यांनी आठवण करून दिली की बघूया मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि प्रयत्न सफल. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. तानाजी पाटील अगदी चांगले खेळपट्टीवर धावताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 10 धावा. श्याम जगताप यांनी एका धावेचं योगदान दिलं. दिलीप पाटील यांनी 4. तानाजी पाटील खेळतात 4 वर. विजय 0 वर बाद. बंडू 1 वर खेळतायत.
नक्कीच अजूनही 14 चेंडू आणि 34 धावांचं समीकरण शिल्लक आहे. 14 चेंडू मध्ये 34 आणि 10 चेंडू मध्ये 10, म्हणजे ते कुठेतरी थोडासा वरचर आहे ओमसाई पिसे संघ. इथे चेंडूला आडव्या बॅट न खेळण्याची आयोजनाची चर्चा सुरू होती, कारण की सर्व संघांची जेवणाची अगदी त्यांनी चांगली सोय केली होती. इथे चेंडूला उडवलाय आणि हा येतोय दमदार बहादर षटकार. जबरदस्त फटका. या षटकाराने अगदी आता जयमान गोवे संघाची धावसंख्या झाली ती 16. धावा. अगदी शेवटच्या चेंडूवर षटकार आल्यानंतर धावसंख्येला चांगला आकार आलेला आहे. 11ची सरासरी राखायची आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण विचार केला तर सरासरी 8ची राखलेली आहे. आता 12 चेंडू आणि 28. विजयासाठी 14ची सरासरीची आवश्यकता आहे. बघूया या 14ची सरासरी डिफेंड केली जाईल का गोलंदाजी करणाऱ्या ओमसाई पिसे संघाकडून, की या उलट 14ची सरासरी चेस केली जाईल जय हनुमान गोवे संघाकडून. इथून आता धावांना अगदी गती द्यावी लागेल. 12 चेंडू आणि 28 धावा. एक षटकार आलाय बंडू पाटील यांच्या बॅट मधून. अगदी गोवे ग्रामपंचायतचे ते विद्यमान सरपंच आहेत, तसेच आमचे परम मित्र राजू पाटील सदस्य आहेत आणि दिलीपदादा पाटील हे कर्मचारी आहेत. नक्कीच अगदी गोवा ग्रामपंचायत म्हटले तर जानमान गोवे संघाची ताकद मात्र आपल्या ग्रामपंचायतीवर आहे. सिनियर 40+ मध्ये असे प्रत्येक गावातील काही आजी माजी सरपंच, विद्यमान सरपंच, सदस्य, पोलीस पाटील खेळताना पाहायला मिळत आहेत. नक्कीच अगदी आपला कुटुंब प्रपंच सर्वांकडे लक्ष देऊन तसेच गावचं भवितव्य राजकारण समाजकार्य सांभाळून अगदी क्रिकेटमध्ये देखील हे खेळाडू वेल देत आहेत. त्यांचे आभार मानावे तेवढे कमी आहेत. गोलंदाज विनोद. 12 चेंडू 28 धावा. ओव्हर द विकेट. अगदी शॉर्ट रनअपनी पहिला चेंडू फुल टॉस. गणेश पाटील अगदी डीप मिड विकेट डिझाईनला उभे आहेत. नाही, तानाजी पाटील यांनी असं मनामध्ये ठरवलं होतं की फक्त एक धाव घ्यायचे आणि स्ट्राईकला बंडू पाटील यांना आणायचं आहे. 11 चेंडू आणि 27 ची गरज. धावसंख्या झाली ती 17 धावा. अजूनही 27 बनवायचे आहेत. इथे फुल टॉस. हवा तसा बॅटवर आला नाही. यष्टीरक्षकाने झेल का घेण्याचा प्रयत्न केला नाहीये. इथे फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या झाली ती 18. आता विजयाचं लक्ष आहे 26 आणि चेंडू शिल्लक आहे 10. 10 चेंडू 26 धावा. 26 धावा 10 चेंडू. नक्कीच दोन्ही चेंडू अगदी पाहिले तर फुलटॉस होते. इथे चांगला चेंडू अगदी स्टेपाडून चेंडूला खेळलेत. विसेप मध्ये क्षेत्ररक्षक येत आहेत चेंडूच्या समोर. फक्त एक सिंगलने काही फरक पडणार नाही ओमसाई पिसे संघाला. आता 9 चेंडू आणि विजयासाठी 25 धावांची गरज आहे. 9 चेंडू 25 धावा. या 3 चेंडू मध्ये 2 मोठे फटके येणं आता गरजेचं आहे. इथे फटका उडवलाय आणि क्षेत्ररक्षक दक्ष. फलंदाज बाद बंडू पाटील. बॅक टू द डगआउट.